भोगीच्या दिवशी पहाटेपासून घरात वेगळा सुवास दरवळत असतो. अंगणात शेकोटी पेटलेली असते. बाजरीची भाकरी थापताना हाताला लागणारी ऊब, भाजीला घातलेली हिरवी भाजी, गाजर, ऊस, मटकी सगळं काही नव्याने जन्म घेतल्यासारखं वाटतं. घरातली सुवासिनी सगळं प्रेमाने करते. पण संध्याकाळ होत आली की तिच्या मनात एक शांत, गूढ वाक्य उमटतं. आज केलेली बाजरीची भाकरी, भाजी उद्या तोंड पाहायची नाही. ही केवळ अंधश्रद्धा नाही, त्यामागे एक हळूच वाहणारी भावना आहे. पूर्वीची गोष्ट आहे. गावाच्या काठावर एक लहानसं घर. त्या घरातली सुवासिनी पहाटे उठून भोगीची तयारी करत होती. घर गरिबीचं होतं, पण मन मात्र श्रीमंत. वर्षभरात क्वचितच पोटभर मनासारखं खाणं मिळायचं. भोगीचा दिवस म्हणजे नुसता सण नव्हता, तो जुना काळ जाळून टाकण्याचा दिवस होता. ती बाजरीची भाकरी थापत होती, पण प्रत्येक थापेसोबत मनातलं ओझंही हलकं करत होती. मागचं वर्ष दुःखाचं, कष्टाचं, अपमानाचं, घरातले वाद, न संपणारी कामं, मनात साचलेली वेदना, शेकोटीत टाकलेल्या जुन्या काड्या, शेणाच्या गोवऱ्या, कोरड्या पानासारखंच हे सगळं मागे टाकायचं होतं. संध्याकाळी सगळे जेवले, भाकरी भाजी संपली, पोट भरलं, पण मन अजूनही काहीतरी सांगत होतं. रात्री झोपताना तिच्या सासूबाई हळूच म्हणाल्या, "बघ ग, उद्या या अण्णाकडे परत पाहू नकोस." ती चकित झाली, कारण अन्न वाया घालवायचं नाही हे तर तिला लहानपणापासून शिकवलं होतं. सासूबाई म्हणाल्या, "उद्या मकर संक्रांत, नवं दिवस, नवं ऊन, नवं मन. भोगीचं अन्न म्हणजे जुन्या वर्षाची शेवटची शिदोरी. उद्या ते पाहिलंस तर जुनं दुःख, जुन्या आठवणी, जुनी कडू चव परत मनात येते." सुवासिनीने पुढच्या दिवसाची सुरुवात नव्या गोडीने करायची असते. त्या रात्री तिला उमगलं, ही परंपरा अण्णाचा अपमान नाही, उलट अण्णाला मान देऊन सांगितलेला एक भावनिक संकेत आहे. जुनं पुरे झालं. भोगीच्या दिवशी केलेली बाजरीची भाकरी भाजी म्हणजे मागच्या वर्षाच्या कष्टांची शेवटची पावती. ती आदराने खाल्ली जाते, पण दुसऱ्या दिवशी तिच्याकडे वळून पाहिलं जात नाही, कारण सुवासिनीचं आयुष्य तिथे थांबवायचं नसतं. उद्या ती तिळगुळ करते, गोड बोलते, गोड खायला देते, कारण तिला माहीत असतं आयुष्याला पुढे न्यायचं असेल तर कडूपणाची चव जिभेवर नको, मनावर तर अजिबातच नको. म्हणूनच म्हणतात, आज केलेली बाजरीची भाकरी भाजी उद्या तोंड पाहायची नाही, कारण सुवासिनीचं मन उद्याच्या गोडपणासाठी मोकळं करायचं असतं.